दरम्यान मी माझ्या काकांच्या आणि महाराष्ट्रातले बडे नेते अजितदादांच्या अपघातावर सवाल उपस्थित केलेत। सगळ्यांच्या मनात या अपघाताविषयी शंका कुशंका आहेत। मग भाजपचे लोक ट्रोल का करतायत असा सवाल रोहित पवारांनी विचारलाय। तर विमान अपघातावर 2 दिवसात रिपोर्ट येणं अपेक्षित होतं। आज 20 दिवस झाले तरी माहिती नाही। अजितदादांसोबत सत्तेसाठी गेलेले दबाव का वाढवत नाहीत असा सवालही रोहित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना केलाय। एअरलाइनचा जो अपघात झाला अमेरिकेमध्ये 17 एप्रिल 2018 ला झाला आणि प्राथमिक अहवाल कधी आला? 2 दिवसात आला। आज 20वा का 22वा दिवस आहे। मग हे जे काय आहे हे काय म्हणायचं की दादांचं एवढं महत्त्व नाही का? मग सत्तेचा वापर करून जे कोणी त्यांच्याबरोबर होते, पूर्वी खूप काम केलेलं आहे, या लोकांनी सत्तेचा आणि ताकदीचा वापर करून करा ना इन्व्हेस्टिगेशन पटपट। प्रिलिमिनरी रिपोर्ट यायला एवढा वेळ काय लागतो? आमच्यासारखा बिना बॅकग्राऊंडचा, बिना सत्तेचा माणूस जर एवढी माहिती काढू शकतो आणि तुम्ही 22 दिवस लावताय की बाबा ह्या एजन्सीला काम द्या, त्या एजन्सीला काम द्या, अरे काय कारण आहे? काय कारण आहे हे इन्व्हेस्टिगेशन पुढे जात नाही का? कारण कागदपत्र बनवले जातात, VSR कंपनी ही अडचणीत येऊ नये, नाहीतर त्या अपघाताच्या मागे जे लोक, नाहीतर जे डोकं होतं त्या डोक्याला वाचवण्याचं काम हे इन्व्हेस्टिगेशन एजन्सी करते का, असा प्रश्न लोकांना आता पडायला लागलेला। हे असले थर्ड क्लास पैसे घेऊन काम करणारे ट्रोल हे कोणाचे आहेत याचा मी अभ्यास करायला लागलो। हे आहेत एका फार मोठ्या BJP पक्षातले सगळे प्रमुख नेत्यांचे। ह्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना या बाबतीतली माहिती नसावी असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं। पण देवेंद्र फडणवीस साहेबांना मला सांगायचं आहे, लोकांना प्रश्न पडायला लागलेला आहे। मी अजितदादांच्या घातपातचा मुद्दा तिथं मांडतोय, पण मला ट्रोल हे BJPचे ट्रोलर का करायला लागलेत? आणि तो सुद्धा हा काही छोटा ट्रोलर नाही आहे, हा फार मोठा ट्रोलर आहे। आणि हा एकदा एखादी ट्वीट टाकली नाही तर मेसेज टाकला की हे जे बगल बच्चे जे आहेत पैसे घेऊन काम करणारे, हे सुद्धा त्या ठिकाणी रिट्वीट करतात आणि रिट्वीट माहिती करतात। आणि अजून एक मी आत्मविश्वासाने सांगतो, आणि काही लोकांकडे ते पुरावे आहेत, ह्याच माणसाली 2 दिवस आधी 28 तारखेच्या 2 दिवस म्हणजे ॲक्सिडेंटच्या 2 का 3 दिवस आधी एक अशी ट्वीट केली होती आणि ती 7.5 मिनिटांनंतर त्यांनी डिलीट केली। आणि त्या ट्वीटमध्ये दिलं होतं पुढच्या 2 दिवसामध्ये एक अशी घटना घडणार आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठा भूकंप येऊ शकतो, असं काहीतरी त्या महाशयाला लिहिलं होतं। ह्याच्याबद्दलचे पुरावे आमच्याकडे आहेत, आम्ही ते घेतोय। पण हा कोण आहे हा? आणि हे जे आहेत ना सगळे हे ट्रोल करणारे, हे सगळे कोण आहे? कुठलं आहे? अहिल्यानगर, हे सगळे BJPचे ट्रोलर्स आहेत सगळे। त्यांचे ते पेजेस काढतात, पैसे देऊन काम करणारे लोक आहेत सगळे। आता हिथं तर मी काय बोललो आणि देवेंद्र फडणवीस साहेब काय बोलले? अहो साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, याच्यामुळे आता लोकांना वेगळी शंका त्याच्यामध्ये यायला लागली। रोहित पवार भावनेच्या भरामध्ये मुद्दे मांडतोय, टेक्निकल मुद्दे, अराजकीय बोलतोय, पण भाजप मला ट्रोल करते। मग ट्रोल करायचं कारण काय, असा प्रश्न आता लोकांना त्याच्यामध्ये पडायला लागलेला आहे। त्यामुळे तुम्ही तुमच्या होम मिनिस्ट्रीचा वापर करून आता या ठक्करला तर आम्ही काय सोडणार नाही, समित का कोण आहे त्याची माहिती आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही। पण असे जे ट्रोल आहेत हे आज मला ट्रोल का करतायत, एक परसेप्शन करण्याचा प्रयत्न करतायत की मला वेळ लागलाय।